आज उज्जैन नगरीमधला दुसरा दिवस. रात्री बस मारतीला म्हणजे सकाळी मॉर्निंगला बस मारतीला गेल्यामुळे आज उठायला थोडा उशीर झाला. बस मारतीचा तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की नेमकं त्याच्यामध्ये बस मारती कशा पद्धती होती. तर आज आम्ही राहिलेले बाकीच्या ठिकाणी करणार आहोत आणि रूम पण आम्हाला सोडायची आहे कारण की 24 तासासाठी रूम घेतलेली होती. आणि आता इथून आपले जे एक मंदिर पहिल्यांदा आता हरसिद्धी माताचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर 4 धाम आणि तिथून आपण बाकीचे जे मंदिर राहिले त्याचं दर्शन घेऊन डायरेक्ट आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं. बघू बाकीचे उठत आहेत. दत्ता उठ ना, ओय महाकाल गे भक्त उठ ना. हा दत्ता अजून तर उठलं. हर हर महादेव. हा आंघोळीला चाललाय. यांचा आवरेपर्यंत आपण मी तर तयार होऊन बसलो आहे. आज जायचं आहे उज्जैन नगरीमधून, म्हणजे शक्यतो आता पण बाहेर जाईल ना उज्जैन नगरीमधून. तर आज नेक्स्ट म्हणजे थोड्या वेळातच निघणार आहोत की ओंकारेश्वरला. तिथं पण मस्त पाहण्यासाठी पण, आणि ते 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या पण एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे ते पण आपल्याला करायचे कारण ते पण रूट वरती असल्यामुळे आपण चाललो आहे तिथे. तर आता रूम सोडलेले आहे आणि आता पहिल्यांदा इथं पाठीमागेच मंदिर आहे, ते मंदिरातलं दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. जय महाकाल. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा आपण हरसिद्धी माताचं दर्शन घेणार आहोत. हरसिद्धी माताचा इतिहास पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा. आणि येथेच तुम्हाला एक मोहमाया मंदिर की ते जमिनीमध्ये आहे ते पाहता येणार आहे. आणि इथून आपण जाताना आपल्याला 4 धाम मंदिर म्हणजे जे भारतातील 4 धाम आहेत ना महत्त्वाची, ते एकत्रित येथेच आहेत. आणि तुम्हाला गुफा की आजपर्यंत कुठल्याही यूट्यूबरने दाखवले नाही ते तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळे ते पुढे कंटिन्यू व्हिडिओमध्ये नक्की पहा. आणि तुम्हाला जे मोहमाया मंदिर म्हटलं ते हे पूर्ण हे जमिनीच्या खाली आहे ते पण पहा. डोळ्यांचे पारणं फेडणारी ही महाकालची नगरी परत एकदा खूप छान बघून घेतली. आणि तिथून जाण्याचं मनच होत नव्हतं मित्रांनो, पण आपल्याला पुढं जायचं असल्यामुळे जावं लागलं. मित्रांनो, हे जे सगळे आहेत ना हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे आणि डुप्लिकेट असते ते डुप्लिकेट दाखवा. आणि हा जो आहे ना हा डुप्लिकेट असतो कारण की हा काय वेगळंच आहे, म्हणजे हा तयार केलेला असतो ॲक्च्युली. आणि ओरिजिनल असते त्याच्यामध्ये तुमच्या नशिबाप्रमाणे असतं. 5 मुखी, 6 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, 7 मुखी असं असतं. आमच्या दत्ताभाऊचं नशीब एवढं भारी आहे की 7 मुखी त्याला रुद्राक्ष भेटलेलं आहे. एकदा तुम्ही 7 मुखी याला म्हणते खूप, म्हणजे ज्याचं नशीब असेल ना त्यालाच भेटतं, प्रत्येकाला नाही कोणालाही भेटत. प्रत्येकाला मग 3, 4, 5, 6 पर्यंत असं भेटू शकतं. मी चालता पाहिलं तर मला 6 मुखी भेटलं, पण 7 मुखी भेटणं खूप मुश्किल असतं. तर मित्रांनो, आपल्याला भारतातील 4 प्रसिद्ध 4 धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वरम या 4 धामांचे दर्शन आपल्याला उज्जैनमध्येच होते. ते मंदिर पाहण्यासाठी आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि या मंदिराच्या शेजारी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून घेतला होता, वैष्णवी देवी असे सर्व देवादेवतींचे सर्व त्यांनी एक स्मारक किंवा एक मंदिर कलाकृती खूप छान पद्धतीची रेकॉर्डून ठेवलेली आहे, ती आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण आता बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वर या 4 धामांचं दर्शन घेऊ.
तर मित्रांनो, 4 धामांचं दर्शन झाल्यानंतर आपण त्याच्या शेजारी असलेली कलाकृती पाहणार आहोत की त्याच्यामध्ये सिस्टमिक पद्धतीने वैष्णवदेवी माता मंदिर, श्रीकृष्णाने कणगळीवरती उचललेला गोवर्धन पर्वत, राम, लक्ष्मण, सीता यांचे सगळे जीवनक्रम या गुफेमध्ये खूप छान पद्धतीचे संरक्षण करून ठेवण्यात आलेले आहे. हे पाहण्यासाठी आपल्याला तिकीट फक्त 10 रुपये आहे. याच्यामध्ये श्रीकृष्णाने त्यांची शिक्षा प्राप्त केलेली सांदीपानी आश्रम म्हणजे सगळा जीवनक्रम या गुफेमध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे खूप जबरदस्त असा हा शॉर्ट व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये टायटल वगैरे दिलेले आहे, ते नक्की पहा. मित्रांनो, उज्जैनमध्ये पाहण्यासारखं जंतर मंतर म्हणजे जुने आधुनिक दिशादर्शक यंत्र आहे. पण आपल्याला पहिल्यांदा इथून इंदोरला जायचं आहे आणि तिथून ओंकारेश्वरला. जर तुम्हाला डायरेक्ट 250 रुपयेमध्ये कोणी ओंकारेश्वरला घेऊन जात असेल तर तुम्ही नक्की जा. कारण की आम्हाला इंदोरमध्ये पण काही फिरायचं होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट उज्जैनमधून नानाखेडा या बसस्टॉपपासून इंदोरला जाणार आहोत. तरी अशा पद्धतीची गाडी असते की ते गाडी पूर्ण भरल्यानंतरच निघते, त्यातलं टायमिंग वगैरे काही नाही. ही गाडी भरली की आपण लगेच निघणार आहोत. इथून उज्जैन टू इंदोर हे 100 रुपये तिकीट आहे पर पर्सनचं. हे आपण ऑफलाईन ऑनलाईन बुक करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही येऊन पोचतो इंदोर या शहरामध्ये. म्हणजे तिथं अजून मेट्रोचं वगैरे सगळ्या गोष्टींचं कामं चालू आहेत. तिथून आपल्याला इंदोरमध्ये आल्यानंतर बडा गणपती या गणपती बाप्पाचं खूप मोठं असं मंदिर पाहायला भेटतं आणि फायनली पोहोचतो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे इंदोरच्या बस स्थानकामध्ये. अजून आपल्याला ओंकारेश्वरला जायला अजून आपल्याला खूप वेळ लागणार आहे. तोपर्यंत बघू आपल्याला बस इथून कुठून भेटते. महानगरपालिकेच्या बस स्टॉपला उतरलं. खूप भूक लागली म्हणून मित्रांनी एक हॉटेल शोधलं आणि तिथे जाऊन मस्तपैकी जेवण केलं. त्यांची इंदोरची थाळी, स्पेशल थाळी 150 रुपयाची मागवली. त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ आले होते आणि सगळे अनलिमिटेड होतं. हे सगळं जेवण गपदिसना पोटात टाकलं आणि फुल झालं. एकदम जेवण असं खूप छान प्रकारे झालं आणि गोड पद्धतीचं जेवण होतं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट इथून गाडी पकडली ती ओंकारेश्वरची. इथून जवळ साधारण म्हणजे 180 ते 90 रुपयाच्या दरम्यान तिकीट हे आपल्याला
ओंकारेश्वरला जायला भेटेल. तर सगळेजण बसले होते. आता जाऊ आपण ओंकारेश्वरला, कारण की इथून एक 100 किलोमीटरचा प्रवास आहे. फायनली आता ओंकारेश्वर मंदिराजवळ तर नाही पोहोचलेलो अजून, म्हणजे बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. जवळपास हा 3 तासाचा प्रवास होता. तर चला आता आपण जाऊ ओंकारेश्वर मंदिर. फायनली ओंकारेश्वरच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहे. एकदम मस्तपैकी पाठीमागं बघू शकता, आपल्याला शंकराची मूर्ती दिसते आणि पुढे एक दिसते, ते आहे ते ओंकारेश्वर मंदिर. तर चला आपण आता जाऊ इथून. आता आपल्याला इथं पहिल्यांदा हॉटेल म्हणजे आपल्याला रूम्स कुठे कमी पैशामध्ये भेटतात का ते बघूया, आणि मग त्याच्यानंतर सामान ठेवून आपण मग देवदर्शनासाठी जाऊ.